हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजलेत सकाळचे 8:30 आणि आता आम्ही रेडी झालोय. हा आपला पॅरिसमधला फर्स्ट डे आहे. सो चला आज आपल्या दिवसाची सुरुवात करूया. खूप एक्सायटेड आहे आम्ही. रिव्यू एक्सायटेड आहे. ये बर काहीतरी वेगळंच असतं त्याचं. तर आता आम्ही पहिल्यांदा ब्रेकफास्ट करायला चाललोय. ब्रेकफास्ट करणार आणि मग इथून आपण कसं काय जायचं आहे, कारण सगळा आपला जो प्रवास आहे पब्लिक ट्रान्सपोर्टने करणार आहोत, जेणेकरून आपल्याला कमी खर्चात फिरता येईल. तर चला आता पहिलं ब्रेकफास्ट करूया आणि आपण निघूया. सो असं सगळं काय आहे इथे ब्रेकफास्टचं. बऱ्याच गोष्टी आहेत, फ्रूट्स वगैरे आहेत, चीज आहे, केक्स आहेत, चोकोज आहेत, न्यूट्रेला आहे आणि एक एक करत सगळ्या गोष्टी आपण घेऊया आणि बसून खाऊया. आम्ही हे 2 केक घेतलेले आहेत आणि हे न्यूट्रेला आणि जसं आपल्या आईस्क्रीमसोबत मिळतं ना, जुने आईस्क्रीम मिळायचे, हे खाऊ शकतो आपण. आणि येऊसाठी चोकोज आणि दूध घेतलेलं आहे. ॲपल ज्यूस आहे, ऑरेंज ज्यूस आहे आणि नेहाने पण ब्रेड आणि ज्यूस वगैरे घेतलेला आहे. हां चलो ब्रेकफास्ट करून घेऊया. तर मित्रांनो, आता ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आम्ही बाहेर पडतोय. हॉटेलमध्ये असं प्युरिफायर आहे ज्याच्यामध्ये पाणी भरतोय आमच्या बॉटलमध्ये आणि आम्ही प्रत्येकाने एक एक बॉटल घेतलेली आहे, त्याच्यामध्येच फिल करून घेतोय, जेणेकरून विकत घ्यायची गरज नाही पडणार. आता 9:15 झालेत आणि आम्ही आता बाहेर पडलो आहे. आम्ही पहिलं जे अट्रॅक्शन आहे मॉन्टमार्टे तिकडे चाललो आहे. इथून हार्डली 2 किलोमीटरवर आहे आणि मस्त सनी डे आहे, म्हणजे ऊन आहे पण थंड पण वाटतंय आणि आपल्यासारखंच ऊन आहे. आता काही थंडी जाणवत नाही, पण रात्री थंडी आहे, थोडी आहे. हा म्हणजे ओके आहे, म्हणजे जरी ऊन आहे तरी फार गरम होत नाही, पण रात्री जरा गार वाटतं, म्हणजे बेरेबल आहे. चलो पॅरिस, गुड मॉर्निंग फ्रॉम पॅरिस. चला तर आपण आपला आजचा डे चालू करूया. एक ग्रीन कलरचं बटन दाबायचं. हां चल चल. तर मित्रांनो, आता आम्ही बस घेऊन आलो. ॲक्च्युली बसचं तिकीट कसं घ्यायचं होतं हे माहीत नव्हतं, त्यामुळे आता आम्ही बिना तिकीटचंच इथपर्यंत आलो. नशीब कुठे पकडले नाही. ॲक्च्युली आम्हाला एक मेट्रोचा पास येतो, तो घ्यायचा आहे. पास इन द सेन्स एक कार्ड मिळतं. कार्डमध्ये बॅलन्स टाकला की मग आपण ते फिरू शकतो. मग मेट्रोमध्ये असू द्या, बसमध्ये असू द्या, सगळीकडे फिरू शकतो. सो आता इथून मॉन्टमार्टे जे लोकेशन आहे त्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. फक्त हे आजचा दिवस जाणार आहे थोडंसं हे समजून घेण्याला, पण बघूया, मॅनेज करू आपण. आपल्याला आता ह्या दिशेने वरपर्यंत जायचं आहे आणि आपण खूप जवळ पोचलो आहे आपल्या पहिल्या स्पॉटच्या. लेट्स गो. थोडं गर्दीच्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे, कारण इथे बरेच चोरी होतात. आणि असं रोड साईडलाच कॅफेज आहेत, लोक इथे बसून मस्त एन्जॉय करतात. बाजूला इकडे पेंटर्स पेंटिंग वगैरे काढत असतात. आणि हे बघा, हे आहे मॉन्टमार्टे, म्हणजे हे इथलं जागेचं नाव आहे मॉन्टमार्टे, पण हे इथलं खूप फेमस स्पॉट आहे, तो आता आपण व्हिजिट करायला आलो आहे. आणि जिथे तिथे तुम्हाला हे दिसतील बघा, रस्त्यावर असे उभा राहून विकतायत सुवेनर्स, जे आयफेल टॉवरचे वगैरे. हे काय घ्यायची गरज नाही, कारण नाना आई आले होते तेव्हा ते घेतले. आणि इथून सिटीचा व्ह्यू बघा. वाव.
फोटोज काढतो. खूप गर्दी आहे, म्हणजे कुठेही एखादा स्पॉट मोकळा दिसत नाही, सगळीकडे गर्दी आहे. कारण हा मे महिना असा आहे की सगळे टुरिस्ट येत असतात युरोपमध्ये, कारण इथे वातावरण एवढं सुंदर असतं. हे जे लॉक्स लावलेले आहेत बऱ्याच लोकांनी, असं म्हणतात की इथे जे लॉक लावून जातात त्याचं प्रेम अमर राहतं. काय माहीत नाही, पण हे असं आहे इथे. तर त्या साईडला पण तसंच आहे आणि ह्या साईडला पण असंच आहे. A few moments later. तर मित्रांनो, आता आम्ही इथलं बघितलं, आता वाजलेत 11 आणि आता आम्ही पुढच्या आमच्या स्पॉटसाठी निघतोय. इथून एक वॉकिंग डिस्टन्सवर जायचं आहे आणि तिथून मग आपल्याला मेट्रो पकडायचे. चलो, आम्ही आता खाली चालत आलो आणि इथे आता मेट्रो स्टेशन आहे. इथे अंडरग्राऊंड स्टेशनच्या आत जावं लागणार आहे. हे एम लिहिलेलं असतं ना, हे एम म्हणजे मेट्रो. सो आपल्याला प्रत्येक मेट्रो स्टेशनला अंडरग्राऊंड जावं लागतं, कारण सगळे जे स्टेशन्स आहेत हे ह्यांचे अंडरग्राऊंड आहेत. आणि असं आपण खाली आल्यानंतर आता आपल्याला तिकीट्स वगैरे घ्यायचे ते पण आपण इथून घेऊ शकतो, पण कार्ड्स आपण घेतलं तर आपल्याला फायदा राहतो. मित्रांनो, आपल्याला जो तिकीट काढायचं असेल तर हे असे काउंटर्स आहेत खूप ठिकाणी आणि इथे आपल्याला असं रोलर आहे. हा आपल्याला इंग्लिश करायचं असेल इथे ओके करायचं. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे नेव्हिगो पास असेल जो तुम्हाला तिकीट्स काढण्यासाठी यूज होतो, तो आता इथे काउंटर्स बंद आहे, पण आपल्याकडे आता नेव्हिगो पास नाही तर रोल करून वी डोंट हॅव नेव्हिगो पास हे करायचं. आणि T+ तिकीट आहे हे डेली यूजसाठी आहे, म्हणजे सिटीमध्ये फिरण्यासाठी. सो ते ओके करायचं. बाकी तुम्हाला इथे वेगवेगळे रिजन दाखवले, एअरपोर्टसाठी आहे, पॅरिस डिझनीलँडसाठी वगैरे आहे. सो ते करायचं. आता T+ तिकीट आहे ते घ्यायचं, ओके केलं. सिंगल जर्नी तिकीट आहे, सो हे पण ओके करायचं. आणि आपल्या नंबर ऑफ तिकीट किती लागणार आहे, आता जर ग्रुपने असेल आपण तर 9 तिकीट्स आपण एकसाथ घेऊ शकतो आणि जेवढे तुम्हाला पाहिजे तेवढे पण तुम्ही घेऊ शकता. पण आता आम्ही ग्रुपने आहे तर 9 तिकीट्स घेतले आणि ओके केलं. हे तिकीट्स येईल, इथे तुम्हाला कार्ड आत इन्सर्ट करायचं आणि डायरेक्ट तुमचं तिकीट्स बाहेर येईल. सो हे असं आहे. चला आता आम्ही तिकीट्स घेतलेत आणि आता आम्ही जातो. हां, खाली येऊन टाक, पुढून येईल पास, जा. हां, जा. इझी आहे ना, कळलं ना. चला, सो आम्ही आता स्टेशनवर आलेलो आहोत आणि थोड्या वेळात आपली मेट्रो येईल. किती स्टॉप्स आहेत आम्ही, आणि हे सगळं तुम्ही गुगलवरून बघू शकता. गुगल इझी आहे. हे असं जसं टायमिंग वाईज आपल्याला दाखवतं की कोणत्या स्टॉपला किती वाजता पोचणार आहे. आता आपल्याला ह्या स्पॉटला जायचं आहे, सो इथे व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे गुगलवर. सो असं तुम्ही फॉलो करू शकता. फक्त सुरुवातीला आजचाच दिवस जरा समजायला वेळ जायला आहे की नाही, पण कसा आवाज घुमतोय ना आतमध्ये. आमची मेट्रो पण आलेली आहे आणि आता आपण मेट्रोमध्येच जाणार आहोत. हां हां, सो आता आपण इथून 3 स्टॉप जायचं आहे. हे असे वर आपल्याला जसं ट्रेनमध्ये दाखवतात स्टेशन्स कुठले कुठे येणार आहेत, सो ते इथे दाखवलेलं आहे. बस याच्यावर लक्ष ठेवायचं. A few moments later. खाली चल. सो दोन्ही बाजूला बाहेर पडू शकतो. ह्या साईडला स्टेअर्स आहेत आणि ह्या साईडला एस्केलेटर्स आहेत आणि आपण हे आता बाहेर पडलो. आता बघूया हे आपला जो पुढचं स्टॉप आहे तो कुठल्या देशाला आहे, काय आहे. तर खूप म्हणजे अवघड आहे असं काही नाही आहे, इझी आहे. फक्त आपल्याला समजायला एक काही वेळ जातो. आणि हे जसं तुम्ही गुगल मॅपवरून लावून आम्ही डिरेक्शन बघतो आणि गुगलवर व्यवस्थित दाखवतं की वॉकिंग किती करायचं आहे, कुठून ट्रॅम घ्यायचा आहे, स्टेशन किती आहेत, कोणत्या स्टेशनला आपल्याला चढायचं आहे, सगळं काही. आणि मेन म्हणजे हे झेब्रा क्रॉसिंग दिसतं ना, इथूनच क्रॉस करायचं कधीही. इथे असं जोपर्यंत ग्रीन इंडिकेशन येत नाही तोपर्यंत, कारण गाड्या खूप वेगात असतात. सो ह्या दिशेने आता आपल्याला पुढे जायचं आहे. आता आपला जो दुसरा स्टॉप आहे पॅरिसमधलं खूप फेमस ओपेरा हाऊस आहे,
ते बघायला आपण चाललो आहे. आपण आत जाणार नाही आहे, पण बाहेरून बघून फोटोज वगैरे तिथे काढू, थोडंसं बघू आजूबाजूला आणि मग त्याच्यानंतर आपण जाणार आहोत लोअर म्युझियमला. जे म्युझियम आहे जिथे मोनालिसाची पेंटिंग आहे. सो आपण तिकडे जाणार आहोत. एक एक करत आपण सगळे आता स्पॉट्स करू. बघूया कसं जातो आहे आपला दिवस आज. तर मित्रांनो, आम्ही आमच्या सेकंड स्टॉपला पोचलेलो आहोत ओपेराच्या इथे. सो किती सुंदर आहे बघा. आमचे फोटोजवर फोटोज चाललेत. आता 1 वाजलेत दुपारच्या आणि आता आम्ही हा स्पॉट बघितला. आता आपण जाणार आहोत लोअर म्युझियमकडे. साधारण एक 10 मिनटं दाखवतो इथून. सो चला पुढे जाऊ आणि मेट्रो पकडून आपल्या लोअर म्युझियमकडे जाऊ. सो आता AM7 वरून आपल्याला जायचं आहे. सो हे असं खूप मोठं आहे आतमध्ये. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या दिशेला वेगवेगळे स्टेशन्स आहेत. आणि एकदा तुम्ही आत आला ना की जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला वेगळं तिकीट घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही सेम तिकीट्सवर दुसऱ्या जर स्टेशनवर जाऊन तुम्हाला दुसरी ट्रेन पकडायची असेल तरी तुम्ही घेऊ शकता. सो हे स्टेशनला आपल्याला आता ट्रेन पकडायची आहे. सो आपण आता आलो लोअर म्युझियमच्या इथे. ही जी बिल्डिंग आहे ह्याच्या पलीकडे आहे लोअर म्युझियम. सो आता आपण रस्ता क्रॉस करूया. आणि मित्रांनो, आपण आलोय लोअर म्युझियमच्या इथे. वाव, केवढा मोठा एरिया आहे. बाप रे बाप. Oh my god, this looks awesome. हे अशी काचेचं पिरामिड बनवलेलं आहे आणि आतमध्ये म्युझियम आहे. सो आपण आता बघू कुठून एंट्री आहे. आय थिंक तिकडून आहे. हे मोठं पिरामिड आहे, हे छोटं पिरामिड आहे. सो आपल्याला इथून खाली असं जायचं आणि म्युझियम आपल्याला बघायचं आहे. सो असं आता आपण वर सिक्युरिटी चेक झाली आणि आपण आता खाली आलो. असं आता आपण डायरेक्ट म्युझियममध्ये जाणार. हो, ऑटोमॅटिक. म्युझियमच्या खालच्या लेवलला जाणार आहोत आणि तिथे सगळीकडे आता आपल्याला फिरायचं आहे, बघायचं आहे नक्की ह्या म्युझियममध्ये काय काय आहे ते. सो मोनालिसाची जी पेंटिंग आहे ते ह्या म्युझियममध्ये, त्यासाठी हे सगळ्यात जास्त फेमस आहे. म्हणतात की फार मोठी पेंटिंग नाही आहे, पण स्टील त्या पेंटिंगमुळेच ह्या म्युझियमचं नाव झालेलं आहे. सो बघूया ते कोणत्या दिशेला आहे, कसं आहे. मित्रांनो, आत आल्यानंतर इथे एक इन्फॉर्मेशन डेस्क आहे. इथे आपण माहिती विचारू शकतो आणि तिथे मॅप्स पण दिलेत. सो हे असे मॅप्स आपण घेऊ शकतो की आपल्याला कसं जायचं आहे. आम्ही आता ही एंट्री इकडून केली आणि आता आपल्याला ह्या दिशेने जायचं आहे. सो असंच आम्ही वर आलो आणि आता ह्या दिशेनं चाललो आहे. बघतोय आता बस जायला जागा, म्हणजे जेणेकरून थोडंसं काहीतरी खाऊ
कारण आता 1:30 वाजायला आलेत आणि सगळ्यांना भूक लागले. तर कुठेतरी जागा शोधू आणि मग काही बघूया काय खायचं ते. आम्ही आता इथे बसलोय आणि आता थेपले वगैरे आणलेत अनुराधाने, सो ते खायला काढलेत. नंतर इंडियन फूडची किंमत इथे आल्यानंतर कधी यायला हा मोनालिसाची पेंटिंग हे आपण बघायला जायचं आहे. A few moments later. तर मित्रांनो आता आम्ही थोडंसं खाल्लं सगळ्यांनी आणि आता म्युझियमच्या फर्स्ट लेवलला चाललो आहे. ॲक्च्युली टोटल 4 लेवल आहेत, 1, 0, -1, -2. सो लेवल 1ला आहे ते मोनालिसाची पेंटिंग आहे. सो आता बोललं वरून सुरू करू आणि खालीपर्यंत जाऊ. तर आता आपल्याला इथून फर्स्ट फ्लोअरला जायचं आहे, सेकंड फ्लोअरला पण जाऊ शकतो आपण आणि 0ला पण. 12व्या शतकातलं हे रेसिडेन्स होतं. त्याच्यानंतर 17व्या शतकामध्ये ह्याला म्युझियममध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि हे पेंटिंग्स आर्ट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत हे 18व्या शतकामध्ये त्यांनी इथे डिस्प्ले केल्या. सो असं हे म्युझियमचं हिस्ट्री आहे. एक एक करत आपण सगळं बघूया. सो मित्रांनो आता लेवल 0वरून आपण आता लेवल 1ला चाललो आहे जिथे मोनालिसाची पेंटिंग आहे. सो हे बघा, खूप खूप मोठं आहे हे. म्हणजे हे फिरून फिरून पाय दुखणार आहेत आपले, पण आलो तर जेवढं बघता येईल तेवढं आपण बघायचं. सो मित्रांनो ज्या पेंटिंगबद्दल बोललो मोनालिसा, ती पेंटिंग इथे आहे. सो चला तुम्हाला दाखवतो. ही गर्दी बघा मागे किती आहे. सगळेजण फोटो काढतात मोनालिसाचं. आणि ह्या पेंटिंगचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या पेंटिंगला तुम्ही कोणत्याही दिशेने बघा असं वाटेल की ती पेंटिंग तुमच्याकडे बघते. सो हे एक वेगळेपण आहे ह्या पेंटिंगचं, म्हणून ही पेंटिंग सगळ्यात फेमस आहे आणि ह्या पेंटिंगमुळेच ह्या म्युझियमला ओळखले जातात. सो मेन जी पेंटिंग आहे ती आता आपली बघून झाली. असं नाही आहे की ही एकमेव पेंटिंग छान आहे, त्याच्यापेक्षाही खूप चांगल्या पेंटिंग्स आहेत. पण म्हणतात ना की एखादी गोष्ट जर कोणाला आवडली तर त्याच्यामुळेच लोक त्या ठिकाणाला ओळखतात. सो तसं ह्या ठिकाणाबद्दल आहे. सो आता एक एक करून आपण राहिलेल्या ज्या आर्ट आहेत त्या बघणार आणि मग आपण पुढे जाणार. चला. तर मित्रांनो आमचं आता सगळं काही बघून झालेलं आहे आणि आता बाहेर पडतोय. बाहेर पडून हे जे पिरॅमिड आहे त्याच्या बाहेरून फोटो काढणार आणि मग आम्ही आमच्या पुढच्या स्पॉटला जाणार आहोत. A few hours later. तर मित्रांनो आता आम्ही एक मेट्रो पकडून सेंट चॅपेलला आलेलो आहोत, जे एक चर्च आहे इथलं. आणि पाऊस पडतोय ॲक्च्युली आत्ता. मस्त वाटतं. पावसात भिजलो. ते पण युरोपच्या. ते पण वाटते की मी कॅप आणि कपडे आणि सॉक्स घालून हे रस्ता खाली उभा आहे. हां चलो आता इथून आम्हाला एंट्री आहे. सो आपण तिकीट दाखवू आणि आत एंट्री करूया. सो हे असा रोड आहे आतमधून जायला. एकदम छोटे पाहिजे. हे बघा हे असं चर्च आहे. तर मित्रांनो आता वाजलेत 5:45 आणि आता सेंट चॅपेल चर्च वगैरे बघितलं. आजचे जे अट्रॅक्शन होते ते सगळे आम्ही बघितले. आता आम्ही जाणार आहोत इथून आमच्या हॉटेलला. सो बघू बसने जायचं आहे की मेट्रोने, कारण मुलं पण आता कंटाळेत आणि आम्हाला पण चालून कंटाळा आला. पण आता आजच्या दिवसाचं सगळं काही झालेलं आहे आणि आम्ही आता डायरेक्ट हॉटेलला जाऊ.